हाय गाइज, वेलकम टू माय चॅनल राकेश भोईर एंटरटेनमेंट। आणि मित्रांनो, आज आपण चाललो नवरात्रीच्या पहिल्या मालेला आई एकविरा मातेच्या दर्शनाला आणि खूप धमाल करणार आहोत आणि मस्त हा ब्लॉग होणार आहे। आणि बहुतेक अजून एक दोन स्पॉट आपल्याला कॅप्चर करायचे आहेत, कव्हर करायचे आहेत, पण आता लगेच नक्की नाही सांगू शकत। पण बहुतेक आपण खरोशीला पण जाणार आहोत आई केलंबा मातेच्या दर्शनासाठी। सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि एकविरीला किती गर्दी आहे हे देखील मी तुम्हाला दाखवेन। कारण जसे मामा सांगत होते की त्यांनी बातम्यांना बघितलंय की रात्री 12 वाजल्यापासून लोक पुढे गेलेले आहेत आणि भरपूर गर्दी आहे। सो गाईज, हा ब्लॉग मस्तच इंटरेस्टिंग होणार आहे। ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। बोला मामा, आपण आता कुठे चाललं सांगा सगळ्यांना। एकविरेला चाललोय आम्ही आणि नंतर कुठे जाऊ आपण? खरोशीला। मग गर्दी आहे का एकविरेला? तुम्ही बातम्या बघितल्यात ना? 12 वाजल्यापासून दर्शन चालू आहे। जाम गर्दी आहे ना? मग तुम्ही वरती येशाल का डोंगरावर का नाही? हलवलो येशाल ना? टेकत चालेल काय? नाही, देवी ताकद देईल। तुम्ही हलू गाडी ढकलत यावरती काय। सो गाईज, आम्ही पोचलेलो आहोत 12:15 वाजता पायथा मंदिराशी आई एकविरा देवस्थान कारला। आणि खरंच खूप गर्दी आहे कारण पोलिसांनी गाडी वरती काही नेऊन दिली नाही आम्हाला, पण रिक्षा वगैरे जातात आणि खरंच भरपूरच गर्दी दिसते। सो बघूया, आपण स्टेप बाय स्टेप इथून आता 5 पायरीच्या इथून जाणार आहोत। 5 पायरीच्या इथून आपण वरती जाणार आहोत आणि गर्दी भरपूर आहे। कुठून आलात मित्रांनो? मुंबईवरून आलात आणि वरती गेला होतात की आत्ताच आलात जस्ट? सो गर्दी भरपूर आहे माझ्या मते तरी, आणि पोलिसांनी गाडी काय वरती नेऊन दिली नाही। आणि आणि प्रायव्हेट रिक्षा जाऊ शकतं, पैसा कोण कमवेल? पैसा त्यांना पैसा कमवायचा म्हणून आले नाही। खास गोव्यावर आलाय एकविरा मातेच्या दर्शनासाठी। नाव सांग भाई। कौशल गडेकर। आणि आपल्या चॅनलचं नाव आहे राकेश भोईर एंटरटेनमेंट। ओके, नक्की सबस्क्राइब करा आणि लाईक करा। जंबे आणतील का? सो फ्रेंड्स, पायथा मंदिरापासून चालत यावं लागलंय। काही हरकत नाही, स्टेप बाय स्टेप हळूहळू जाऊ आणि दमायला वगैरे नाही होणार। ट्रॅफिक होता म्हणून आम्हाला आता पूर्ण स्टार्टिंग पासून चालायला लागतं। आणि पहिल्या दिवसापासून खरंच भरपूर गर्दी आहे आणि जाऊया चालत, काही हरकत नाही। हाय हॅलो केला ना, असं हाय हॅलो करायचं असतं। ते पण आई एकविरेच्या दर्शनासाठी आलेले आहेत।
आणि आई एकविरेला खरंच खूप मानतात सर्वच जण. तो बोलत बसला आणि सर्वांच्या लाईफ मध्ये आई एकविरेची कृपादृष्टी राहो हीच आई एकविरा मातेच्या चरणी प्रार्थना. दमशील का नाही ना? दमलो पण मी आता. आताच दमलीस? मग मध्ये मध्ये ब्रेक घेऊ चल. दमलीस ना म्हणता? दमलीस? अजून खूप चढायचं आहे. दमलीस का सांग? इकडे बघ सांग. दमलीस? निमेश भाऊ आज बोलणार नाही. आज नाही 9 दिवस बोलणार नाही अजिबात. आणि पायामध्ये चप्पल नाही असा त्यांचा दरवर्षीचा उपवास आहे. सो गाईज फायनली गडावर पोचलो आणि खूप छान वातावरण आहे आणि गर्दी पहिल्या दिवशी एवढी जास्त नाही आहे आणि सर्वकडे मस्त धुका आहे. तुम्हाला दाखवतो खूप छान असा धुका आहे सर्वकडे. आई एकविरा मातेचं मंदिर देखील जरा पुसट दिसत आहे. रिमझिम असा पाऊस आहे. एवढा जास्त पाऊस नाही ते बरं आहे नाही तर मग थोडा प्रॉब्लेम झाला असता. पण वातावरण खरंच खूप छान आहे आणि ममता, निमेश भाऊ आणि आर्या जस्ट आता आपल्याला जॉईंट होणार आहे. सो गाईज चला पुढे जाऊया दर्शनासाठी.
सो गाईज, आई एकविरा मातेचे दर्शन खरंच खूप छान झाले आणि तिथे जी बरीचशी मुलं आली होती त्यांनी मस्तपैकी बायांचे गाणे वगैरे बोलले. सो एक मस्त वातावरण निर्माण झाला होता. खरंच खूपच एन्जॉय केलं आम्ही आणि तुम्ही देखील हा ब्लॉग डेफिनेटली आमच्याबरोबर एन्जॉयच केला असेल. आणि आत्ता जस्ट थोड्या वेळाने आपण पोचू खरोशीला आई केलंबा मातेच्या दर्शनासाठी. इथून आता निघालो, ऑन द वे आहोत रस्त्यामध्ये. आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. सो गाईज, फायनली खरोशीला पोचलेलो आहोत आणि आता आई केलंबा देवीचं दर्शन होईल आणि बहुतेक तुम्हाला देखील आई केलंबा देवीचं दर्शन मी घडवू शकतो असं मला वाटतं आहे, कारण पहिला दिवस आहे. पण नक्की 100% काहीच सांगू शकत नाही. सो चला तर पुढे जाऊन बघूया.
आय होप सो तुम्हाला हा ब्लॉग खरंच आवडला असेल. ॲक्च्युली तिथे खरोशीवरनं येताना खूप जास्त पाऊस लागला म्हणून एंड करायला नाही भेटला. आत्ता घरी येऊन फ्रेश झालो आणि हा एंड करून घेतोय. सो ब्लॉग जर आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला असेच माझे नवनवीन व्हिडिओज, नवनवीन ब्लॉग माझ्या चॅनलवर बघायला भेटतील.